लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राजश्री, रुक्मिणी आणि ऋतुजा देवाच्या समोर जाऊन बसलेले आहेत. त्यांनी देवाला हात जोडलेले आहेत आणि सिंधूच्या चांगल्या प्रकृतीची मागणी ते देवाकडे करत आहेत. आजपर्यंत सिंधूने रत्नपारखी घराला खूप काही दिलेलं आहे. ती तिळतिळ या घरासाठी तुटलेली आहे. तिने खूप कष्ट काढलेले आहेत आणि खूप त्रास सहन केलेला आहे. आत्ता कुठं तिला चांगले दिवस आले होते, तर देवा, तिचं असं होऊन बसलेलं आहे. आम्हाला असं वाटतं की तू काही करून आम्हाला आमची सिंधू माघारी द्यावीस. तिला शुद्धीवर आणावं, असं सर्वजण देवाकडं मागणं मागत आहेत. सिंधूने जे कष्ट केलेले आहेत, त्या कष्टाचं फळ आता तिला मिळायला पाहिजे. आजपर्यंत तिनं जो त्रास काढलेला आहे, त्या त्रासाचं फळ तिला मिळायला पाहिजे. आता तिने तिच्या मुलांबरोबर, तिच्या नवऱ्याबरोबर चांगलं आयुष्य जगलं पाहिजे आणि यासाठी तिने शुद्धीवर यायलाच पाहिजे, असा हट्ट आता तिघीजणीही देवाकडे करत आहेत. मनोभावे देवाच्या पाया पडत आहेत आणि सिंधूला काही केल्या आमच्यासाठी माघारी आण, असं म्हणून त्या देवाकडं प्रार्थना करत आहेत. सर्वांच्याच डोळ्यातून पाणी येत आहे. सिंधू अजूनही डोळे उघडत नाहीये, यामुळे सर्वजण दुःखी झालेले आहेत. तिकडे मधूला आता जेलमध्ये आणलेलं आहे. मधूला घेऊन येणाऱ्या कॉन्स्टेबलने मधूला जेलमध्ये ढकलून दिलेलं आहे आणि मधू एका ठिकाणी जाऊन पडते आणि त्यानंतर ती तिला सांगते की आता इथं नीट गुमाना राहायचं, जर का राहिली नाहीस तर आमच्याशी गाठ आहे, लक्षात ठेव, असं म्हणून मधूला चांगलाच दम त्यांनी दिलेला आहे. मधू मात्र पुरती चिडलेली आहे. मधूच्या जेलमध्ये 2 व्यक्ती महिला आहेत आणि त्या महिला आता मधूची चेष्टा करायला लागलेल्या आहेत. "काय गं तू? कशाला आलीस जेलमध्ये? दिसताना तर चांगली दिसतेस की, गोरी पान आहेस की. मग काय केलंस आम्हाला कळू दे तरी जरा." दुसरी व्यक्ती तिची टिंगल करते आणि म्हणते, "आजकाल आपलं लय अवघड झालंय बाबा. आजकाल असल्या बायकासुद्धा आपल्यासारखं काम करायला लागले, त्यामुळं आपला धंदा करणं म्हणजे आता काय अवघडच काम आहे." असं म्हणून त्या दोघी हसायला लागलेल्या आहेत. त्या दोघींनी मधूला स्वतःच्या लाईनमध्ये बसवलेलं असतं आणि त्या गोष्टीचा राग मधूला खूपच येत असतो. मधू चिडलेली असते आणि त्या दोघी मात्र खळखळून हसत असतात. मधूला आता राग आलेला आहे. मधूचा राग अगदी डोक्यात गेलेला आहे. आधीच सिंधूने तिला एवढा त्रास दिलेला आहे आणि आता या व्यक्तीसुद्धा तिची टिंगल करतायत. या गोष्टीमुळे चिडलेली मधू आता त्या व्यक्तीच्या अंगावर जाते आणि अक्षरशः तिचं नरडं धरून दाबायला लागते. पण त्याच वेळेस मधू विसरून जाते की ती व्यक्ती दुसरी आहे. तिला वाटायला लागतं की ही सिंधूच आहे आणि ती सिंधू असल्यासारखंच तिला बोलायला लागते. "आजपर्यंत तू जिंकत आलेली आहेस ना, पण आता मी तुला जिंकू देणार नाहीये. आता तुझं नरडं दाबून मी तुला मारून टाकणार आहे. तुझ्यापेक्षा मी सुंदर असताना सुद्धा राघव मात्र तुझ्यावरच फिदा आहे आणि राघवला तूच पाहिजे आहे. पण मी तुला जिवंत सोडत नाही ना, मग तू कशी जिंकते तेच मी बघते." असं म्हणून ती जोरजोरात नरडं दाबायला लागलेली आहे. खरं तर ती व्यक्ती जेलमधली व्यक्ती आहे, पण मधूला असं वाटतंय की ती सिंधू आहे आणि आपण सिंधूचंच नरडं दाबतोय, असं म्हणून मधू दात गोट खाऊन त्या व्यक्तीच्या अंगावर गेलेली आहे आणि तिचा गळा दाबत आहे. दुसरी व्यक्ती जेलमधली घाबरून गेलेली आहे आणि मधूने केलेल्या हल्ल्यामुळे ती आता पोलिसांचा धावा करत आहे. ज्या व्यक्तीचा गळा दाबला जात आहे, तिला तर आता बोलता सुद्धा येत नाहीये. दुसऱ्या व्यक्तीने मात्र आरडाओरडा करून पोलिसांना बोलवण्याचा प्रयत्न केलाय. पण मधूला असं वाटतंय की ती व्यक्ती हसतेय आणि ती व्यक्ती म्हणजे सिंधू आहे आणि सिंधूचा गळा दाबला तरी ती हसत आहे, असं तिला वाटतंय. आणि त्यामुळे चिडलेली मधू जोरजोरात गळा दाबून म्हणते की "मी तुला जिवंत सोडत नाही. बघू आज तुला माझ्या तडाख्यातून कोण वाचवतंय." आणि असं बोलून अक्षरशः दात ओठ खाऊन मधू तिच्या अंगावर गेलेली आहे. ती व्यक्ती आता अर्धमेली झालेली असते. अक्षरशः ती व्यक्ती मरून पडायची गत आलेली असते, तरी देखील मधू तिला सोडत नाहीये. तेव्हा कॉन्स्टेबल आतमध्ये येतात आणि कॉन्स्टेबल आता ही सगळी सिच्युएशन पाहून मधूला ओढायला लागतात आणि तिला बाजूला काढायला लागतात. कारण मधूने आता तिला पुरतं अर्धमेलं करून टाकलेलं असतं. "मारून टाकतेस का काय हिला?" असं म्हणून त्या कॉन्स्टेबलने आता मधूच्या अंगावर गेलेले आहे आणि मधूची धुलाई करायला सुरुवात केलेली आहे. मधूवर चापटांचा पाऊस पडलेला आहे. तेव्हा मधू कुठं शांत होते. कॉन्स्टेबल म्हणते की "आता तुला असं सोडणं शक्य नाहीये. तुला जर का या जेलमध्ये असंच बसवलं ना, तर सगळ्या माणसांना तू मारून टाकशील. तुझ्या हातात हातकड्या घालून तुला बसवलं पाहिजे." असं म्हणून आता त्या कॉन्स्टेबलने तिच्या हातामध्ये हातकडी घालून तिला जेलच्या दरवाजाला बांधून टाकलेलं आहे आणि तेव्हा मधूला कळले की आपण काय चूक केलेली आहे.
मधूच्या लक्षात आलंय, की आपण सिंधू समजून दुसऱ्याच व्यक्तीच्या अंगावर गेलेलो होतो आणि आता आपली शिक्षा डबल झाली आहे. आपल्या हातात हातकडी घातली गेलेली आहे आणि आता आपल्याला तेथून हलता सुद्धा येणार नाहीये, या गोष्टीचं दुःख आता मधूला होत आहे. गळा दाबलेल्या व्यक्तीच्या जवळ कॉन्स्टेबल जाते आणि तिला उचलते आणि म्हणते, की "काही काळजी करू नको. आता तुझ्यावरती हल्ला करणार नाही, कारण तिचा हात मी बांधून ठेवलेला आहे." तिला पाणी देण्यात येतं आणि उभा करण्यात येतं. पण मधूच्या डोक्यात अजून देखील रागच आहे. तर इकडे रत्न पारखींच्या घरी आता सावी चांगलीच शुद्धीवर आलेली आहे आणि सावी आता सिंधूकडे आलेली आहे. सिंधूला ती आई म्हणून हाक मारत आहे. पण सिंधू मात्र उठत नाहीये. सिंधूचा हात हातात घेऊन राघव तेथेच बसलेला आहे. सावी राघवला विचारते, की "आईला काय झालंय?" राघव म्हणतो, "काही नाही झालेलं. ती थोडीशी आजारी आहे ना, म्हणून ती झोपलेली आहे. तिचं डोकं दुखतंय, त्यामुळे ती शांतपणे झोपलेली आहे." राघवने सिंधूबरोबर नक्की काय प्रकार झालेला आहे, ते मात्र सावीपासून लपवून ठेवलेलं आहे. तिला काही सांगायला नको, कारण तिला या गोष्टीचा त्रास होईल असा विचार करूनच त्याने ते सांगितलेलं नसतं. तो तिला म्हणतो, की "बाळा, तू आता जाऊन झोप. तू आत्ताच उठलेली आहेस. तू इतक्या दिवसातून उठलेली आहेस, त्यामुळे तुला त्रास होईल. आई उठली, की मी तुला हाक मारून बोलवून घेतो. पण तू आता जाऊन आराम कर," असं तो तिला सांगतोय. पण सावी मात्र हट्ट करते. सावी म्हणते, की "मी आता इथून जाणार नाही. जोपर्यंत माझी आई शुद्धीवर येत नाही ना, तोपर्यंत मला जाण्याचीच इच्छा नाहीये. कारण आई माझ्या स्वप्नामध्ये आलेली होती आणि आईने मला स्वप्नात येऊन तिच्याजवळ बोलवलं होतं. म्हणजे नक्कीच माझी आई काहीतरी संकटात असणार आहे असं मला वाटलं आणि मग मी कितीही त्रास होत असला तरी इथं धावत पळत आलेले आहे. माझे पाय दुखत होते, मला चालता सुद्धा येत नव्हतं, तरी देखील त्या गोष्टीचा विचार मी केला नाही आणि मी तशीच चालत चालत इथपर्यंत आलेले आहे. मी आले आहे ती म्हणजे फक्त माझ्या आईसाठी आलेले आहे आणि मला तिला उठवायचं आहे, मला तिला बोलायचं आहे, मला तिला मिठी मारायची आहे, असा हट्ट आता सावीने धरलेला आहे. राघव तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय, की "आई आत्ता शुद्धीवर नाहीये. आत्ता ती शांतपणे झोपलेली आहे. त्यामुळं तू तिला बोलवू शकत नाही आणि ती बोलवलीस तरी ती उठू शकणार नाहीये." सावी मात्र यावर थोडंसं रडायला लागते आणि म्हणते, की "मला तिला बोलायचं आहे. मला तिने बोलवून घेतलेलं आहे. माझ्या ती स्वप्नात आलेली होती. आई, आई उठ ना गं, काय झालंय तुला? मी आले आहे बघ. इतक्या दिवसातून मी तुझ्याकडे आलेले आहे ना, तर आता तू का अशी बेशुद्ध होऊन पडलेली आहेस? उठ आणि माझ्याशी बोल. मला जवळ घे. मला तुझी गरज आहे गं आई. आता तू अशी शांत बसून राहू नको." असं म्हणून सावीने आईचा धावाच केलेला आहे. तिला असं वाटतंय, की तिने उठावं आणि कडकडून तिला मिठी मारावी. पण सिंधू मात्र शांतच पडलेली आहे. या गोष्टीचा त्रास आता सावीला होऊ लागलेला आहे. माझी आई अशी का पडलेली आहे, असाच प्रश्न तिला पडलेला आहे. आणि सावीला पडलेल्या प्रश्नामुळे राघव तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय, की "सावी, बाळा, आत्ता तू तुझ्या रूममध्ये जा आणि आराम कर, कारण आत्ता सध्या तुला आरामाची गरज आहे. तू किती जरी हाक मारली तरी आई आत्ता उठणार नाहीये." तेव्हा सावी म्हणते, "असं होणारच नाही. जोपर्यंत आई उठत नाही ना, तोपर्यंत मी इथून हलणारच नाही. आईला उठवल्याशिवाय मी कुठेच जाणार नाही." असा आता तिने सुद्धा हट्टच केलेला आहे. सावीची अर्थ हाक मात्र अजूनही सिंधूपर्यंत पोहोचलेली नाहीये. सिंधू अजूनही बेशुद्ध अवस्थेतच आहे. सावीला मात्र आईच्या जवळून जाण्याची इच्छाच होत नाहीये. राघव तिला जवळ घेतो आणि म्हणतो, "बाळा, तू आत्ताच आजारातून उठलेली आहेस. आत्ता तुला आरामाची गरज आहे. आईसुद्धा आराम करते ना, तर तू सुद्धा आराम कर." असं म्हणून तो तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण सावी मात्र ऐकत नाहीये. इकडं मधूची चांगलीच धुलाई झालेली आहे आणि आता तिचा एक हात देखील हातकडीनं जेलच्या दरवाजाला बांधून ठेवलेला आहे. त्यामुळे मधूला हालता देखील येत नाहीये. आणि तेवढ्यात मधूची आई तिच्या मदतीला आलेली आपल्याला पाहायला मिळतेय. माझ्या मुलीची अशी अवस्था झालेली बघून तिला अगदी रडायला येत आहे. कारण मधूला हाताला बेडी घालून दरवाजाला बांधून ठेवलेलं ती पाहते आणि ती चवताळून पोलिसांच्या अंगावर जात म्हणते, की "माझ्या मुलीची अशी अवस्था का केलेली आहे? तिने असा कोणता गुन्हा केला आहे म्हणून तिचे हात देखील बांधून टाकलेले आहेत? जेलमध्ये इतर कैदी आहेतच की, त्यांच्या हाताला हातकडी घातलेली नाहीये, पण माझ्या मुलीच्या हातामध्ये हातकडी घालून तिला जेलला का बांधून ठेवलंय?" असं ती पोलिसांना जाब विचारत असते. तेव्हा पोलीस तिच्या आईला शांत करतात आणि म्हणतात, "जे काय बोलायचं असेल ना, ते जरा शांतपणे बोला. हळू आवाजात बोललं तरी आम्हाला समजतं. आम्ही काही बहिरे नाही आहोत." असं ते तिच्या आईला सांगतात. "आणि तुमच्या मुलीनं गुन्हाच तसा केलाय म्हणून तिला तसं बांधून ठेवलेलं आहे," असं देखील पोलीस सांगायला चुकत नाहीत. "तुमची मुलगी इतर कैद्यांच्या अंगावर जाते, त्यांना मारते, त्यांचा गळा दाबते. आम्ही काय शांत बसून तमाशा बघत बसायचा का?" असंच
पोलिसांनी आता तिच्या आईला उत्तर दिलेलं आहे. तेव्हा तिच्या आईला कळले, की मधू आता भयानक टेन्शनमध्ये आहे आणि तिला जेलमधून काढणं ही आत्ताची गरज आहे. ती पोलिसांना म्हणते, की "मी वकील घेऊन आलेले आहे आणि आत्ताच्या आत्ता तिचा जामीन मला करायचा आहे." पोलीस म्हणतात, "तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा, पण प्रोसेसने करा. आम्ही काय करायचं ते आम्हाला सांगू नका. आमचं काम आम्हाला अगदी व्यवस्थितपणे कळतं आणि आम्ही तेच करतो. त्यामुळं तुम्हाला जे करायचं असेल ना, ते वकिलांना सांगा आणि वकील जे कागदपत्र देतील त्याप्रमाणे आम्ही काम करू. पण आम्ही काम काय करायचं ना, ते आम्हाला समजून सांगण्याची हिंमत तुम्ही करू नका." असं पोलिसांनी डायरेक्ट तिच्या आईची चांगलीच फिरकी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. मधू मात्र अजूनही एक शब्द देखील बोलत नाहीये. आता कॉन्स्टेबलने मधूच्या हाताची हातकडी काढलेली असते आणि तिला फ्री केलेलं असतं. मधू अजून देखील रागातच आहे. मधूच्या डोक्यामध्ये राग बसलाय तो म्हणजे सिंधूचा. काही केलं तरी सिंधूला मी माफ करणार नाही असंच तिच्या डोक्यामध्ये येतंय. आता तिची आई आलेली आहे हे तिनं पाहिलेलं असतं तरी देखील ती आईला सुद्धा बोलायला तयार नसते. तिची आई तिच्या जवळ येते आणि आतमध्ये येऊन तिला म्हणते, की "मी तुझ्यासाठी आलेले आहे बाळा. सांग मी तुझ्यासाठी काय करू?" तेव्हा चिडलेली मधू म्हणते, की "मला सिंधूला बरबाद करायचं आहे. तिनं माझ्या आयुष्याची वाट लावून टाकलेली आहे आणि आता सिंधूबरोबर मला राघवला देखील बरबाद करायचं आहे. आजपर्यंत मला असं वाटत होतं, की राघवला माझं प्रेम समजेल, पण त्याला माझं प्रेम कधीच समजणार नाही हे आता मला कळलेलं आहे. कारण यावेळेस राघवने देखील मला खूप मोठा धोका दिलेला आहे आणि या धोक्याची शिक्षा आता मी दोघांना पण देणार आहे. दोघांना पण मला दिलेल्या त्रासाची शिक्षा होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. दोघांनाही मी आता अशी कडक शिक्षा देईल, की ते कायमस्वरूपी माझं नाव लक्षात ठेवतील आणि माझ्याबरोबर ते जे काही वाईट वागलेत ना, या गोष्टीची जाणीव त्यांना होईल." तेव्हा आई तिला म्हणते, की "तू काहीच काळजी करू नको. तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुला साथ देईल. फक्त तू कोणतीच गोष्ट मनाला लावून घेऊ नको." मधू म्हणते, "आता गोष्ट मनाला नुसती लागलेलीच नाहीये, तर त्या गोष्टींनी मनाला घाव केलेले आहेत आणि हे घाव जोपर्यंत राघव आणि सिंधू यांना कडक शिक्षा होत नाही तोपर्यंत भरून निघणार नाहीत. त्यामुळं मी आता शांत बसणार नाही." तिची आई तिला सांगते, "तू काहीच काळजी करू नको." मधू म्हणते, की "मी सांगते तेवढं एक काम कर." आई म्हणते, "काय करू?" "मी सांगते तो निरोप फक्त त्याला देऊन ये आणि तोच मग काय करायचं ते करेल." तेव्हा तिची आईसुद्धा हादरून जाते. "तुला असं वाटतं का, की त्याला कळलं पाहिजे?" तेव्हा मधू म्हणते, "हो, त्याला कळलं पाहिजे आणि आता तू त्यालाच पाठवून दे. आता कोणती व्यक्ती येणार आहे ते आपल्याला पुढेच समजणार आहे." तर इकडे रत्नपारखीच्या घरी सर्वजण देवाच्या समोर उभारलेले आहेत आणि सिंधूच्या चांगल्या प्रकृतीविषयी देवाकडं ते प्रार्थना करत आहेत आणि तेथे सावी देखील आलेली आहे. सावीच्या हातामध्ये वेगवेगळे खेळणे आहेत. सर्वजण सावीकडे पाहत आहेत. सावीला नीट चालता देखील येत नाही, तरी देखील सावी हातामध्ये खेळणे घेऊन देवाच्या समोर आलेली आहे. सावीचं नक्की काय चाललंय हे मात्र कोणाच्याच लक्षात आलेलं नसतं. सावी आता देवाच्या समोर आलेली असते आणि तिच्याकडचे सगळे खेळणे तिने देवाच्या समोर ठेवलेले असतात. "देवा, हे माझे सगळ्यात फेव्हरेट खेळणे आहेत. यातलं एकही खेळणं आता मला नको आहे. हे सगळे तुला घेऊन टाक. या खेळण्याच्या बदल्यात वाटल्यास मला माझी आई परत दे." असं म्हणून तिने देवाकडं आग्रह धरलेला आहे. मनोभावे देवापुढे हात जोडून तिने फक्त एकच गोष्ट मागते, ती म्हणजे माझ्या आईला देवा आत्ताच्या आत्ता बरं कर, कारण मला माझी आई पाहिजे आहे. किती दिवस झालं मी माझ्या आईला पाहिलेलं नाही. किती दिवस झालं मी माझ्या आईला बोललेले नाहीये. मला तिला बोलायचं आहे. देवा आत्ताच्या आत्ता तिला जागं कर आणि माझ्याकडे पाठव, असा हट्ट तिने केलेला आहे. सर्वजण तिला म्हणतायत, की "बाळा, तुला आरामाची गरज आहे. तू तुझ्या रूममध्ये जाऊन बस." पण सावी मात्र कोणाचंच ऐकत नाहीये. सावी म्हणते, "जोपर्यंत माझी आई शुद्धीवर येत नाही ना, तोपर्यंत मी आता देवाच्या समोरून जाणारच नाही. माझं काय व्हायचंय ते होऊ द्यात. आता मी कोणाचंच ऐकणार नाही." असं म्हणून आरतीचं ताट तिनं घेतलेलं आहे आणि बाप्पाची आरती करायला तिने सुरुवात केलेली आहे. सावीचा हा हट्ट बघून सर्वजण हवालदिल झालेले आहेत. अगदी सिंधूसारखंच ही वागते असंच सर्वांना जाणवत आहे. सिंधू जसा हट्ट करते ना, तसाच हट्ट ही देखील करते असं सर्वांना समजतंय. आता ही काही केल्या ऐकणार नाही असं देखील सर्वांच्या लक्षात आलेलं आहे आणि सावीने जोरजोरात आरती करायला सुरुवात केलेली आहे. देवाचा धावाच तिने केलेला आहे. "माझ्या आईला कसल्याही परिस्थितीत आत्ताच्या आत्ता शुद्धीवर आण." असं एकच म्हणणं तिच्याकडं आहे. आता या सावीला कसं समजावून सांगावं तेच सर्वांना कळत नाहीये आणि तेवढ्यात आरती करून तिला अक्षरशः चक्कर यायला लागते आणि ती खाली पडायला लागते.
तेव्हा सर्वजण तिला धरायला धावतात आणि तिला धरून अलगद खाली बसवतात. तरी देखील तिच्या तोंडातून एकच शब्द येतोय, तो म्हणजे आई. आई तू लवकरात लवकर बरी हो. आई तू लवकरात लवकर मला बोलव, मला हाक मार, असे एकच शब्द तिच्या तोंडातून येत आहेत. तेव्हा सर्वाच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. कारण सावीला आईची इतकी आठवण येते, सावीला आईशी इतकं बोलू वाटतंय, पण तरी देखील तिची ती इच्छा पूर्ण होत नाहीये. देवसुद्धा किती परीक्षा पाहतोय असंच सर्वांना वाटतंय. सावी मात्र अजूनही आरती करून देवाकडं एकच मागणं मागते, की देवा माझ्या आईला आत्ताच्या आत्ता बरं कर आणि तिला डोळे उघडायला लाव. राघवने देखील इकडे सिंधूचे हात हातात धरलेले आहेत आणि राघव सिंधूला बोलत आहे, सिंधू आम्हाला तुझी गरज आहे. डोळे उघड ना. मला तर अजिबात करमत नाहीये. प्लीज डोळे उघड ना सिंधू, असं तो बोलत आहे. आणि आता सिंधूला सावीची हाक तिच्या कानापर्यंत पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. सावीने केलेली प्रार्थना आणि सावीने देवापुढं केलेला हट्ट देवाने मान्य केलेलंच आपल्याला पाहायला मिळतंय. कारण सावीच्या या प्रार्थनेला देवाने आशीर्वाद दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आरती करणाऱ्या सावीला आता देव प्रसन्नच झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण सावीला जे हवं होतं तेच आता घडताना पाहायला मिळतंय. सावी देवाकडे जे मागत होती ते मागणं पूर्ण झालेलं आहे. कारण सावीची हाक देवापर्यंत पोहोचली आहे आणि देवाने तिचं म्हणणं पूर्ण केलेलं आहे. देवाने तिचं सगळं ऐकलेलं आहे आणि सिंधूला जाग आलेली आहे. सिंधूपर्यंत सावीची हाक पोहोचली आहे, पण तेव्हा इकडे सावी मात्र बेशुद्ध पडलेली आहे आणि बेशुद्ध पडलेल्या सावीची आठवण आता सिंधूला आलेली आहे. सिंधूच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडतो, ती म्हणजे सावी. सावी तू कुठेस बाळा, सावी तू कुठेस बाळा, असं म्हणून सिंधू शुद्धीवर आलेली आहे आणि राघवला या गोष्टीचा खूपच आनंद झालेला आहे. राघवला जे पाहिजे होतं ते घडलेलं आहे. आता सिंधू शुद्धीवर आली आहे. तर इकडे मधू मात्र पुरती रागाने पेटून उठलेले आहे. राघव आणि सिंधू यांना मला कायमची शिक्षा द्यायची आहे. त्यांनी जो काय माझ्याबरोबर खेळ केलेला आहे ना, तो खेळ म्हणजे माझ्या आयुष्याचा खेळ झालेला आहे आणि त्यामुळं मी त्यांना कधीच माफ करणार नाही, असं ती आईला सांगत आहे. आई तिला समजावण्याचा प्रयत्न करते, की "आत्ता तू जेलमध्ये आहे. आत्ता आपण काही करू शकणार नाही. आता थोडंसं शांत राहणं गरजेचं आहे." पण मधू मात्र शांत राहण्याचा विचार देखील करत नाहीये. मधू म्हणते, "आत्ताच ही वेळ आहे आणि मला आत्ताच त्यांचा बदला घ्यायचा आहे. बदला घेईपर्यंत मी शांत बसणार नाही," असं ती आईला सांगत आहे. तर इकडे सिंधू शुद्धीवर आलेली आहे. सिंधूने सावीचा आता धावा केलेला आहे. सावी लवकरात लवकर माझ्यासमोर यावी अशीच तिची इच्छा असते. सिंधू शुद्धीवर आलेले पाहून राघवचा आनंद मात्र द्विगुणित झालेला आहे. राघवला खूपच छान वाटतंय. तो सिंधूच्या जवळ जातो आणि म्हणतो, "तू काहीच काळजी करू नको. सावी लवकरच जवळ येईल." कारण सावीसुद्धा आता बरी झालेली आहे. सावीला बरं वाटायला लागलेलं आहे आणि आता तू डोळे उघडलेत पाहून तिला खूपच आनंद होईल. सिंधू मात्र राघवला मला तिच्याकडे घेऊन चल असा हट्ट करत असते, पण तोपर्यंत सावीच तेथे आलेली आहे. आई शुद्धीवर आलेले पाहून सावीचा चेहरा आनंदाने फुलून गेलेला आहे आणि सावीला उठलेलं पाहून सिंधूचा चेहरा पण आनंदाने फुलून गेलेला आहे. सावीला पाहून सिंधूला स्वतःच्या जखमांचा विसर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की सर्वजण म्हणतायत आता मधूला आपण अजिबात सुट्टी द्यायची नाही. कारण ती आपल्याबरोबर एवढं वाईट वागली ना, तिला कडकमधली कडक शिक्षा द्यायची. आजपर्यंत आपण तिच्या पाठीशी राहिलो ना, हीच आपली चूक होती. पण आता हे तिला कळलं पाहिजे, की आपण तिच्या विरोधात गेलं तर काय होऊ शकतं. तर राघव म्हणतोय, "तिनं माझ्या सावीला खूप त्रास दिलेला आहे ना. माझ्या सावीला तिनं माझ्यापासून दूर ठेवलेलं आहे, तिला किडनॅप केलेलं आहे ना, या एका-एका गोष्टीची शिक्षा मी दिल्याशिवाय राहणार नाही. माझ्या कुटुंबातल्या एका-एका सदस्याबरोबर ती वाईट वागलेली आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीचा जाब आता मला तिला विचारायचा आहे. त्याचबरोबर त्या प्रत्येक गोष्टीची शिक्षा मला तिला द्यायची आहे." सिंधू देखील याच गोष्टीवर ठाम आहे, की मधूला आता काही केल्यास सुट्टी द्यायची नाहीये. तर जेलमध्ये असलेली मधू आईला सांगते, की "काही केल्या मी सांगितलेल्या व्यक्तीला माझा निरोप दे आणि जेव्हा माझा निरोप त्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल, तेव्हा तो माझ्याकडं धावत पळत येईल आणि मग बघ काय होतंय ते. मग राघव आणि सिंधू यांना त्याच्या व्यक्तीच्या तडाख्यातून कोणीही वाचवू शकणार नाही. कारण तो व्यक्ती माझ्यासाठी काही करू शकतो." आता असा कोणता व्यक्ती आहे, की जो मधूसाठी काही करू शकतो, ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे.
आणि तो व्यक्ती नक्की काय मदत करू शकेल? का राघव आणि सिंधूच त्याची फजिती करतील? हे आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.